प्रिय बंधू भगिनींनो, आज आम्ही या ऐतिहासिक वसई किल्ल्यावर उभे आहोत, ज्याने अनेक शतकांच्या इतिहासाला, श्रद्धेला, संघर्षाला आणि संस्कृतीला साक्ष दिली आहे. या ऐतिहासिक किल्ल्याच्या पोर्तुगीज किल्ल्याच्या भिंतीवर उभे राहून आम्ही त्या काळाची आठवण करतो, ज्या काळात विश्वास, साम्राज्य आणि एकत्र चालत होते, काही वेळा सौदार्यात तर काही वेळा संघर्षात. मित्रांनो, पोर्तुगीज केवळ व्यापार आणि सत्ता घेऊन आले नाहीत, तर त्यांनी ख्रिस्तीची सुवार्ता सुद्धा देखील या भूमीत पोहोचवली. वसई आणि आसपासच्या भागात नऊ ख्रिश्चन समाज निर्माण झाला, ज्यांनी ख्रिस्ती विश्वास आत्मसात केला. मित्रांनो, आपण ज्या लोकांचा सन्मान करतो, ज्यांनी स्वतःच्या भाषेत प्रार्थना केली, श्रद्धेने चर्चेत बांधली आणि एक स्थानिक ख्रिस्ती ओळख निर्माण केली. Dear brothers and sisters, today we stand upon this historic Vasai fort, a witness to centuries of faith, struggle, and culture. From these Portuguese built walls, I recall a time when faith and empire walked together, sometimes in harmony, sometimes in conflict. The Portuguese brought not only trade and power, but also the gospel of Christ to this land. A new Christian community emerged in its wake, one that lived in Christian faith and with an Indian soul. Today, we honor those who prayed in their own language, built churches with devotion, and shaped a local community with Christian identity. Yet, we must not forget the painful chapters of history, where at times cultural destruction occurred through force. Today, this fort reminds us of the need for dialogue, respect, and humble proclamation. May the Christian faithful of Vasai become the bridges between the past and the future. May God bless you all. मित्रांनो, आपण इतिहासातील दुःखद अध्यायही विसरू नये, जेथे काही वेळा जबरदस्तीमुळे संस्कृतीचा नाशही घडला. आज या किल्ल्याने आपल्याला संवाद, आदर आणि नम्रतेने प्रचार करण्याच्या गरजेची आठवण करून दिली. प्रभू येशूच्या शिष्याप्रमाणे वसई ख्रिस्ती बांधव हे भूतकाळ आणि आशावादी भविष्य यामधील सेतू बनण्यासाठी श्रद्धा, संस्कृती आणि शांतीचे साक्षीदार ठरावे, यासाठी ईश्वर आपणा सर्वांना आशीर्वाद देव ही प्रार्थना करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि या जुबली वर्षात तुम्हाला सर्वांना शांती असो. प्रिय सिस्टर सेंट एलिझाबेथच्या कन्या आणि देवाच्या लाडक्या मुलींनो, आज आम्ही या पवित्र स्थळी सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंटमध्ये आलो आहोत, जेथे करुणा आणि धैर्य एकत्र नांदतात आणि जेथे प्रत्येक जीवन देवी करुणेने आणि सन्मानाने जपले जाते. प्रिय सिस्टर, पोर्तुगालची धन्यवादित मदर क्लेरा यांना आदरांजली अर्पण करतो. मदर क्लेरा संत एलिझाबेथच्या आध्यात्मिक कन्या होत्या. प्रिय सिस्टर, मदर क्लेरा यांचे प्रेम आणि सेवा आजही तुमच्यातून प्रगट होते. आपण सर्व सिस्टर ज्याप्रमाणे संयमाने मुलींचे आदरातिथ्य व पालन करता आणि अपार श्रद्धेने मानसिकदृष्ट्या विशेष मुलींची सेवा करता, त्यासाठी तुम्हाप्रती माझे मनपूर्वक आभार. तुमचे जीवन हे चर्चेस बंधन आहे. पवित्र हे मोठ्या भाषणात नाही, तर रोजच्या शांत दयाळू कृतीत असते. हे तुम्ही जगाला शिकविता. प्रिय मुलीनो, तुम्ही मानव जातीवर ओझे नाही, तर परमेश्वराची गोड कविता, जणू त्याची शुद्धता, त्याची निरागस, त्याचे कोवळे गाणे. तुमच्यात ख्रिस्त स्वतः प्रेमाने वावरत. या जुबली वर्षात हे कॉन्व्हेंट एक आशेचा दीपवृक्ष ठरो, जेथे प्रेम मर्यादेपेक्षा मोठे आहे आणि सुवार्थ केवळ उद्देशात नाही, तर जीवनात उमटलेली आहे. Dear sisters, daughters of Saint Elizabeth, and beloved children of God, today we have come to this sacred place, Saint Elizabeth's Convent, where compassion and courage dwell together.
and where every life is cherished with divine mercy and dignity. We pay a heartfelt tribute to Mother Clara of Portugal, a spiritual daughter of Sister Elizabeth. Dear sisters, the love and service of Mother Clara can be clearly seen in your works. You care for these girls with love and patience. You serve those with special mental needs with unwavering devotion. It fills our hearts with gratitude. You teach the world that holiness is not found in great speeches, but in kind acts of daily service. Dear girls, you are not a burden on humanity. You are God's own sweet poetry. You are His kindness, His innocence, His purity, and His gentle song, where love exceeds all limits, and the gospel of our Lord is not just preached but lived. May God bless you all. प्रिय शांतीवनातील बंधू भगिनींनो, प्रभूची शांती तुम्हा बरोबर असते. ह्या जुबिली वर्षात आम्ही तुमच्यात पाहुणे म्हणून नाही तर बंधू आणि आशेचे प्रवासी म्हणून आलो आहोत, अगदी उघड्या मनानं आणि उघड्या हातानं. प्रिय मित्रांनो, तुमचे जीवन साधे असू शकते. तुमचे मूल्य संपत्तीवर नाही तर प्रेम, श्रद्धा आणि आशेवर मोजले जाते. ख्रिस्त सभा तुम्हाला पाहते. जग कदाचित गरिबांकडे दुर्लक्ष करेल, पण देव कधीच विसरत नाही. तो तुमच्यासोबत रोज चालतो. तुमच्या संघर्षात, हास्यात आणि तुमच्या स्वप्नात सर्व काळ तुम्हाबरोबर असतो. बंधू भगिनीनो, हे जुबिली वर्ष आपल्याला आठवण करून देते की आपण सर्व एकाच मानवकुळाचे भाग आहोत. श्रीमंत व गरीब, बलवान व अशक्त, देवाची दया ही सर्वांसाठी आहे. शांती व ऐक्य हे प्रत्येकाचा खऱ्या हक्काचा प्रकाश आहे. Dear brothers and sisters of Shantiva, we come before you today not as guests, but as brothers and fellow pilgrims with open hands and open hearts. Your lives may be simple, but your wealth is not measured in money, it is measured in love, hope, and faith. This Jubilee year, let us remember that we are all part of a larger human family, rich or poor, strong or weak. May there be peace in your homes, hope in your hearts, and harmony in your community. प्रिय शांतीवनमधील बंधू भगिनींनो, तसेच हजर असलेल्या इतर धर्मातील लोकांनो, आज तुम्ही या ठिकाणी येऊन जुबिली वर्षानिमित्त पोप साहेबांचा प्रेम, क्षमा, दया, शांती आणि आशेचा संदेश ऐकला. त्याबद्दल आम्ही सर्वजण आपले मनापासून आभार मानतो. आणि एक आशादायक प्रवासी म्हणून आलेलो आहोत. तुम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप दुःख, त्याग आणि प्रार्थनेचा खूप अगदी त्यागमय असा ठेवा आहे. या जुबिली वर्षात प्रभू आपल्याला पुन्हा सांगतो, भिऊ नका, मी तुमच्या सोबत आहे. आपले वय, आपली शारीरिक मर्यादा या पलीकडे देव आपल्याला आशीर्वादाचा एक झरा मानतो. हे स्नेहसदन केवळ एक निवासस्थान नसून प्रेमाचे, शांततेचे व प्रार्थनेचे एक पवित्र घर आहे आणि इथे राहणाऱ्या प्रत्येक माणसावर प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आहे. Dear mothers and sisters of Sneha Sadan, in this Jubilee year, the Lord reminds us, do not be afraid, I am with you. Beyond age and physical limitations, the Lord sees you as fountains of hope and blessings. You are not in your twilight years, but in a sea of grace given by God. Your prayers are powerful, your memories are priceless. Sneha Sadan is not merely a residence, it is a sacred home of love, peace, and prayer. Thank you for coming and giving us this jubilee message.
आदरणीय अध्यक्ष, संचालक मंडळ व वसंत कॅथलिक बँकेचे सर्व कर्मचारी वर्ग आणि सभासद बंधू, बापडी मुख्यालयात या प्रतिष्ठित बँकेत मला भेट देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही संस्था गेली 107 वर्षे आर्थिक सेवा, समाजसेवा व ख्रिस्ती मूल्याची अंमलबजावणी याचे आदर्श ठेवत आहे. सन्माननीय संचालक मंडळ, आम्ही तुम्हाला या जुबली वर्षात आवाहन करतो की तुम्ही आशेचे विश्वस्त बना, गरिबांना उभे करा. ही बँक ख्रिस्ती तत्वावर आधारित नैतिक बँकिंगची प्रेरणास्थान राहो अशी आमची प्रार्थना आहे. शांती, समृद्धी आणि सद्भाव हे तुमच्या कार्यामध्ये सदोदित नांदत राहो. आज आम्ही अध्यक्ष, संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी वर्ग आणि सर्व सदस्यांना मनपूर्वक आशीर्वाद देत आहात. तुमचे काम अर्थजगताशी संबंधित असले तरी त्याचे आध्यात्मिक अर्थही खोल आहे. न्याय, प्रामाणिकपणा आणि सहकार या माध्यमातून तुम्ही सुवार्तेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात. तुमची सेवा ही केवळ नफा मिळण्यासाठी नाही, तर सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी आहे. विशेषतः कामगार, शेतकरी, विधवा आदी मध्यमवर्गीय लोकांसाठी आहे. Visit this 107-year-old bank at its Papri headquarters. In this Jubilee year, we urge you to continue your mission to uplift the workers, the farmers, the widows, and the middle class through your services. May this bank be a shining beacon of ethical banking rooted in Christian love. प्रिय ट्रस्टी, डॉक्टर्स, नर्सेस, पेशंट्स आणि या हॉस्पिटलमधील सर्व सेवकांनो, आज आम्ही कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये मोठ्या आदरभावाने आणि आनंदाने आलो आहोत. कारण येथे प्रत्येक सेवेमध्ये ख्रिस्त स्वतः कार्यरत असतो. सन्माननीय डॉक्टर्स आणि नर्सेस, तुम्ही केवळ व्यावसायिक नाहीत तर दयाळूपणाचे सेवक आहात. आजारांची सेवा करताना तुम्ही येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालत आहात. रुग्णांनो, तुमच्या आजारपणाचे क्रूज प्रभू येशू तुमच्यासोबत उचलतो. तुमच्या अशक्तपणात येशू खरी तुमची ताकद आहे. तुम्ही कधी एकटे नाही आहात. मागे राहून तुम्ही सर्वजण जे तुम्ही हे कार्य करता तेच या संस्थेचा आधार आहे. तुमची निष्ठा ही एक पवित्रेची एक शांत पण प्रभावी छाया आहे. स्वर्गवासी कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेशियस ह्यांच्या प्रेरणेने आपण जे ब्रीद घेतलं आहे, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ते आपण जोपासण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस व इतर सपोर्ट स्टाफ अविरतपणे रुग्णसेवेचं कार्य करीत आहेत. हे पवित्र कार्य करताना ईश्वरच आमच्या माध्यमातून काम करत असतो. तरीही आपल्या सर्वांना विनंती आहे की आमच्या प्रार्थना करा. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल हे नेहमीच अतिउत्तम सेवा देतं. ते कधी कुणाचा भेदभाव करत नाही, ना गरीब श्रीमंत पाहतात किंवा कुठल्याही जातीचा भेदभाव करत नाही. इथे काम करताना आम्हाला खूप आनंद मिळतो आणि ईश्वराचा खूप आशीर्वाद मिळतो. इथे काम करत असताना आम्हाला खूप आनंद मिळतो व आम्हाला ईश्वरी आशीर्वाद मिळतो. हॉस्पिटलमध्ये काम करताना आम्हाला खूप समाधान मिळतो. Dear administration and staff, your tireless efforts behind the scenes are the very backbone of this institution and its bedrock. In this Jubilee year, may the prayers and blessings of the late Valerian Cardinal Gracious always be with you. In this Jubilee year, we continue our service in the hospital with refined love, dedication, and compassion that defines our mission. This is the Jubilee year message. Respected to all, we all know the church
is celebrating Jubilee year of 2025. याचा अर्थ असा आहे की आपण एक पिलग्रिमेज अँड दिस इयर इज द इयर ऑफ मर्सी, फॉरगिवनेस अँड ग्रेस. देयर इज अ थीम, देयर इज अ मेसेज ऑफ द चर्च, आणि हा मेसेज असा आहे की होप डझंट डिसअपॉइंट. आता ह्याला जी आपली बसीन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक आहे, हाऊ इट इज कनेक्टेड टू दिस जुबली इयर. चर्च हॅज ऑलवेज rooted, have been forefront for poor. And as this institution was started by a priest with the lay people, we have not forgotten the roots of this institution. आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ही एक आर्थिक संस्था आहे, आणि आर्थिक संस्थेमध्ये काम करत असताना वी हॅव टू फॉलो सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन्स. तरीही बँकेने जे काही शक्य आहे विदिन द फ्रेमवर्क ऑफ द पॉलिसी ऑफ द बँक अँड द गाईडलाईन्स ऑफ द रेग्युलेटर, जे अडचणीत आहेत त्यांना वेळोवेळी बँकेने आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. आणि फक्त आर्थिक सहाय्यच नाही, तर जे कर्ज भरू शकत नाही तर त्यांच्यासाठी बँकेने वेगवेगळ्या पॉलिसीज आणलेल्या आहेत. आता कर्ज भरत नाही याचा अर्थ असा नाही की त्याने त्या पैशाचा कुठेतरी वाईट वापर केलेला आहे. कधी कधी कुटुंबामध्ये एखादा कर्ता पुरुष हा आजारी होतो आणि या जगातून निघून जातो, आणि जे लोन घेतलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे, त्यांचं कुटुंब ते फेडू शकत नाही. म्हणून ह्या संदर्भामध्ये सुद्धा द बँक हॅज कम अप विथ अ पॉलिसी की आपण अशा लोकांना कशी काय मदत करू शकतो, आणि अशा लोकांसाठी वन टाइम सेटलमेंट ह्या मार्गाने त्यांना मदत केलेली आहे. या बँकेचा आणि संपूर्ण संचालक बोर्ड ह्यांचा एक विचार आहे की जे अडचणीत आहेत त्यांना मार्ग दाखवून त्या अडचणीतून त्यांना बाहेर कसं काढता येईल, ह्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत आणि करत राहणार. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे बसीन कॅथलिक हा शब्द जो कॅथलिक आहे जरी असला तरी इट इज नॉट जस्ट फॉर कॅथलिक्स, इट इज ऑल्सो for all communities, all religions. And the policies which we have, which we help to get the poor people, जे अडचणीत आहेत, to come them in the mainstream. It is to all religion, all caste and all creed. So the message is very clear. Basiin Catholic Cooperative Bank will follow and stand with the poor, with the people who are into difficulties. आपले आदरणीय पोप साहेब ह्यांचा एक संदेश आहे. संदेश काय आहे की जे चर्चची शिकवण आहे त्याप्रमाणे चर्चच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनी हा मेसेज किंवा हा चर्चचा संदेश तंतोतंत पाळायचा आहे. आणि बसीन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक ह्या संदर्भात जो पोप साहेबांचा जुबली इयरचा संदेश आहे त्याचं तंतोतंत इम्प्लिमेंटेशन वेगवेगळ्या मार्गाने करत आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट कुणाल कोदे. आताच होऊ घातलेल्या पुढील काळामधल्या क्रिसमससाठी आपल्या सर्वांना मी आगाऊ शुभेच्छा देतो. पोप साहेबांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे की सर्वत्र जगामध्ये शांती, प्रेम, दया,
याचा पूर्णपणे प्रसार व्हावा ह्याला मी पूर्णपणे दुरुजरा देतो. मी सुद्धा वकील क्षेत्रामध्ये जलद निपटारा होण्यासाठी समोपचाराने तोडगा काढण्याचा प्रयत्न करणारा आणि ख्रिस्त संदेशाचे पालन करणारा एक अनुयायीच आहे. तरी आजच्या समर्पित सेवाभाव संस्थेनी हा जो जुबली वर्षाच्या निमित्ताने साजरा करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या आगाऊ शुभेच्छा देतो. धन्यवाद. Thank you for coming and giving us this Jubilee message. In this Jubilee year, we continue our service in the hospital with refined love, dedication, and compassion that defines our mission. This is the Jubilee year message. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सा